Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी आज निवडणूक. सचिन अहिर यांच्या विजयाची औपचारिकता बाकी. मवियाकडून जगन्नाथ अभ्यंकर रिंगणात. सचिन अहिरांच्या बंडखोरीमागे सरनाईकांची मध्यस्थी, सूत्रांची माहिती. खासदार फुटीनंतर सचिन अहिरांचं मन वळवण्यात शिंदे सेनेला यश. आमदार सचिन अहिरांवर कारवाईसाठी ठाकरेंची सेना विधान परिषद सभापतींना पत्र देणार. कारवाईबाबत ठाकरे सेनेनं कायदेशीर सल्ला घेतला, सूत्रांची माहिती. जाणाऱ्यांना शिव्या देण्यापेक्षा आत्मचिंतन करा. मवियाच्या काळात फडणवीसांविरोधात षडयंत्र रचलं. आता पुतना मावशीचं प्रेम उतू चाललंय. उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. बेईमान भी चाहता है उसके साथ के ईमानदार रहे, यही ईमानदारी की ताकद है. सचिन अहिरांनी शिवसेनेतून अर्ज भरल्यानंतर संजय राऊतांचं ट्विट. जुलैच्या सुरुवातीलाच मोठा दिलासा. व्यावसायिक एलपीजी सिलेंडर स्वस्त, घरगुती सिलेंडरचे दर मात्र कायम. हॉटेल व्यावसायिकांसह उद्योजकांना दिलासा. नाराय एनर्जीकडून पेट्रोल 5 रुपये तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त. 2 वर्षातील सर्वात मोठी दर कपात, सर्वसामान्यांना मोठा दिलासा. आजपासून नवीन आर्थिक महिन्यात मोठे बदल. पासपोर्टच्या शुल्कात वाढ. आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा मोफत. विनातिकीट प्रवाशांना 500 रुपयांचा दंड. तर एचएसआरपी नंबर प्लेट नसल्यास मोठा भूर्दंड बसणार. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्वपूर्ण बैठक. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली 11 वाजता बैठकीचं आयोजन. मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्व. रोहित पवार आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. शेतकरी कर्जमाफी संदर्भात आणि एमपीएससी विद्यार्थ्यांसंदर्भात चर्चा करणार. विनाअट सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी. लोहगडावरील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणी केतनच्या वडिलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. शिंदेंकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन. लोहगड हत्याकांड प्रकरणाचा पुन्हा सीन रिक्रिएशन. सिया गोयल नंतर आरोपी चेतन चौधरीला लोहगडावर आणलं. लोणावळा पोलिसांकडून गुन्ह्याचं रिक्रिएशन. चेंबूरमध्ये शाळकरी मुलांच्या बसवर मोठं झाड कोसळलं. 11 वर्षीय विद्यार्थ्याचा उपचार दरम्यान मृत्यू तर 4 विद्यार्थी जखमी. मुख्यमंत्र्यांकडून दोषींवर कारवाईचे निर्देश. मुंबईतील पालिका शाळा परिसरातील झाडांचं सर्वेक्षण होणार. चेंबूरमधील घटनेनंतर पालिका प्रशासनाला जाग. काल झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू. मुंबईत अनेक ठिकाणी झाडांची पडझड सुरू. अंधेरी मीरा भाईंदरमध्ये झाड कोसळून वाहनांचं मोठं नुकसान. कल्याण डोंबिवलीत तब्बल 18हून अधिक झाडं उन्मळून पडल्याची घटना. वाहतुकीवरही परिणाम. मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात मुसळधार पाऊस. कांदिवली, बोरिवली, मालाडमध्येही पावसाची संततधार. कमी दृश्यमानतेमुळे वाहतूक संथ गतीने. राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार. मुंबई, ठाण्यासह कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा. तर पालघर, पुणे, नागपूरसह 19 जिल्ह्यात येलो अलर्ट. रायगडमधील अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचं आवाहन. उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये 4 दिवस अतिवृष्टीचा हाय अलर्ट. रुद्रप्रयागमधील अलकनंदा नदीला पूर. नदीकाठचे सर्व प्रमुख घाट पूर्णपणे पाण्याखाली. चारधाम यात्रेवर परिणाम. आदिशक्ती मुक्ताईच्या पालखीचं बुलढाण्यात ठिकठिकाणी स्वागत. राजूर घाटातील पालखीची नयनरम्य दृश्य समोर. निसर्ग आणि भक्तीचा अनोखा संगम ड्रोन कॅमेऱ्यात टिपला. मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ हरपला. ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन. मुख्यमंत्री फडणवीसांकडून ट्विट करत श्रद्धांजली अर्पण. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.